नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदी या घटकातला स्वाध्याय 32.2 यामध्ये प्रश्न पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदीचा बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, लसावी नसावी यावर उदाहरण आपण पाहणार आहोत. आजचा जो क्लास आहे तो जवळपास 40 मिनिटं चालेल. ते 40 मिनिटं आजचा क्लास चालेल. आजचा पहिला प्रश्न, आता माझ्याकडे बुक आहे 2024 आहे, त्यावर तुमच्याकडे जे उत्तर आहे ते तुम्ही मिस होऊ शकतो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आजचा, 4x² -9x +7 प्लस x² +5x -1 -5x² -4x +5 बरोबर किती? बरोबर किती? ओके, क्लिअर दिसते तुम्हाला व्यवस्थित? हो सर. हो सर. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर पहिल्यांदा ही जी पद ही दिलेली आहे, ही जी बहुपदी दिली आहे, पहिल्या दोन बहुपदीची बेरीज करायची किंवा हे करायची पहिल्यांदा. किंवा आधी हे करून काय करूया, ही बहुपदी इथं प्लस आहे इथं मायनस आहे, तर मायनस काय होईल, इथं चिन्ह बदलतील. ही जी शेवटची बहुपदी आहे त्याचे चिन्ह बदलतील, तर त्याचे चिन्ह पहिल्यांदा बदलून घेऊया. चालेल. आणि या दोघांची बेरीज करून टाकूया पहिल्या स्टेपमध्ये. ओके, दोन दोन गोष्टी करायच्या पहिल्या स्टेपमध्ये. ओके, काय करतो मग मी, हा 4x² आणि हा x² दोघांची बेरीज आहे. 4x² 5x². येतं लक्षामध्ये? ओके, हा 4x² आणि हा x² दोघं 5x² -9x +5x -4x. ज्याला काय लक्ष द्यायचं, -9x +5x दोघांची काय होणार, वजाबाकी होणार. 4x वजाबाकी, मोठ्या संख्येची 9 वजा, मग वजा 4x. कळतं काही 4x कसं आलं? ओके. हा, त्यात पुन्हा आपण जाऊया. +7 -1 +6. तर ह्या पहिल्या दोन बहुपदीची बेरीज आपण केली. ओके, पण काही अडचण नसेल ऑनलाईनचे विद्यार्थी, व्हिडिओ ऑन करायचे रे, व्हिडिओ ऑन करून का बसलाय? हा, व्हिडिओ ऑन करायची. हा, आता बघा, पुढे बघा रे, हे मायनस, मायनस कंसाचे चिन्ह बदलणार. -5x² -मायनस +4x -+5 चिन्ह बदलले आणि सोडवायचं. 5x² -5x² गेट कॅन्सल. हा, -4x +4x गेट कॅन्सल. राहिले काय, 6 -5, आन्सर येतो 1. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला आहे 2019 साली. 2019 साली परीक्षेला विचारला प्रश्न. काही अडचण आहे कसा विचार, काही अडचण असेल तर ऑनलाईनचे विद्यार्थी काही अडचण आहे? सर हा, विचारा. सर तिथं 2 पर्याय निवडा सांगितलेलं आहे. हा, 2 पर्याय निवडा आहे, मग चौथा पर्याय येईल ना, मी बघितलंच नव्हतं 2 पर्याय निवडा. तर हा एक एक उत्तर, हा पहिला पर्याय एक आहे. अजून एक पर्याय शेवटचा पर्याय, चौथा पर्याय. दोनचा शून्य बघा, दोनचा शून्य बघा, काय असते, एक असते. हा एक पर्याय आहे. ठीक आहे, समजतं काय अडचण? नाही सर. नाही. ठीक आहे, आपण जाऊ पुढच्या याच्याकडे. दुसरा प्रश्न आहे, पटकन लिहून घ्या. ओके, 3m³ +7m² +5m +1 या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो, प्रश्न लिहून घ्यायचा आहे. हा, 3m³ +7m² +5m +1 या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो. व भागाकार व भागाकार भागाकार हा 3m² +4m +1 आहे. 1 आहे.
ठीक आहे. तर तो भाजक कोणता, तर भाजक कोणता, भाजक काढायचं. ओके. मग सर कसं काढणार, आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे बघा भागाकाराचं. काय सूत्र आहे रे, भागाकार बरोबर सूत्र काय, बेसिक सूत्र आपलं भागाकाराचं. हा, काय सूत्र आहे, ते सूत्र आहे भागाकार बरोबर बरोबर भाजक गुणिले भाज्य अधिक बाकी, हे सूत्र आहे. बरोबर आहे. आता इथे भाग कसा केला रे, भाग पूर्ण केला म्हणजे बाकी काय असणार आहे, शून्य बाकी असणार आहे. भाग कसा केलेला आहे, पूर्ण भाग केलेला आहे, बाकी काय असणार आहे, शून्य बाकी असणार आहे. क्लिअर एक प्रकारे अडचण नसेल तुम्हाला. ओके. आता बघा भाज्य काय रे, भाज्य म्हणजे याला भागायचंय, ते भाज्य हे आहे इथे बघा, भाजक हे भाज्य आहे. सॉरी सॉरी, आपल्याला भाजक करायचंय, बाकी शून्य म्हणून म्हणजे बाकीचे काही विषय आपण काढून टाकूया. बाकी शून्य म्हणजे बाकी काढून टाकूया आपण सूत्रातून, बरं का. ठीक आहे, मी तो सूत्र काही लिहित नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला भाजक काढायचंय, भाजक करायचंय. मग काय कसं काढायचं भाजक, भागाकार भागाकार भागिले भाज्य भागिले भाज्य बरोबर काय असणार आहे, भाजक असणार आहे. भाजक. बाकी काय काढली, बाकी पूर्ण भाजक म्हणजे बाकी काय शून्य, मग मी बाकी घेतली नाहीये. इथपर्यंत त्याचे तुम्हाला सांगा विद्यार्थी मित्रांनो. हो इथपर्यंत सर, लक्षात घ्या. कळतंय. बरं आहे? हो सर. हा. आता बघा, मग भाज्याला भाकरं भागायचे, भाज्य काय रे, भाज्य आहे 3m³ प्लस 7m² प्लस 5m प्लस 1 भाज्य आहे. याला भागायचं, कशाला, भाग करायला. बरोबर आहे. भागाकार काय तुमचं, 3m² प्लस 4m प्लस 1, असंच ना. उलट झालं. अरे आपलं सूत्र चुकलंय का, बरोबर सूत्र काय, बरोबर भाज्य बरोबर आहे का. हा, सूत्र चुकले आपलं, थांबा. सूत्र चुकले बघा आपलं इथलं. एकच मिनिट. सूत्र भागाकार बरोबर नाही, भाज्य बरोबर आहे. बरोबर का नाही. अरे सांगायचं सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे का भाजकाचं सूत्र. अरे सूत्र माहिती आहे कुणाला, ऑनलाईन विद्यार्थी 27 विद्यार्थी आहेत. आयुष गोरे सांग बरं, भागाकार सूत्र काय, भागाकारचे सूत्र काय, आयुष गोरे. सर माहित नाही. माहित नाही, बरं. आर्यनचं काय, माहित नाही. हे सूत्र काय, बरोबर तुम्ही सूत्र मात्र लिहिण्यात चुकलं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे सूत्र आहे. सूत्र लिहिताना चुकलं बघा. आता करेक्ट आहे का. हो सर. हा. हो. आता बघा, भाज्य आपल्याला माहित आहे, आपल्याला भागाकार माहित आहे, खाली भागाकार घ्या. बाकी काय शून्य आहे पूर्ण भागामध्ये, त्यामुळे बाकी काढूनच टाका, बाकी काही विषयच नाही. हा, बरोबर काय येणार आहे, बरोबर भाजक येणार आहे. ओके. मग भाज्य भागिले भागाकार करायचे म्हणजे भाजक मिळाले. मग तुमचं भाज्याला भागायचंय, भाज्य काय तुमचं, भाज्य आहे 3m³ प्लस 7m² प्लस 5m अधिक 1, हे भाज्य आहे. याला भागायचंय, कशाला भागायचंय, याला भागायचंय 3m² प्लस 4m प्लस 1 भागायचंय. आता बहुपदीचा भागाकार आपण याविषयी शिकलोय, शिकलोय का नाही. म्हणजे काय आहे, इथे 3m³ आहे. 3m³ येण्यासाठी 3m² अधिक 4m अधिक 1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 3m³ मिळेल, ते m न मल्टिप्लाय करावं लागेल, m न. कळतंय का. ओके. m न मल्टिप्लाय केलं, त्याला जर मी m न मल्टिप्लाय केलं, m चा भाग घालतो, m चा भाग घातला, यांचा गुणाकार करा, याचा गुणाकार काय येतो, m इंटू 3m³ प्लस 4m² प्लस m. हा, हा जो गुणाकार आला तो इथे खाली लिहायचा, 3m³ ओके प्लस 4m² प्लस m.
यांची काय होणार वजाबाकी. रेषेचा बहुपदी प्रकार शिकलोय बघा, आठवतंय का? हा, यांची काय होणार वजाबाकी. मग हे वजा होणार, चिन्ह बदलणार, वजा होणार. 3m³ गेट कॅन्सल. 7m² - 4m². 3m² राहते. 5m - m, हा, प्लस 4m. ओढून घेतले एक पुढच्या स्टेपला. तिथपर्यंत समजले का सांगा मला. हो सर. तुला काही अडचण हो पर्यंत सर. काही अडचण कुणाला नाही ना? नाही. नाही सर. आता बघा, पुढचं तर 3m² लागायची. 3m² ऑलरेडी आहे बघा. 3m² + 4m + 1. 3m² + 4m + 1 किती लागला लगेच रे? एक. एकचा. मग इथं बघा 3m² अधिक 4m अधिक 1. चिन्ह बदला, कटून जाते. तुमचं उत्तर काय रे? तर भाज्य भागिले भाजल्यावर भाजक होतं. मग तुमचं उत्तर काय? m-1. भाजक काय असणार तुमचा? m-1 हा भाजक असणार आहे. कळालं काही उदाहरण कसं सोडवायचं? आले का लक्षात तुमच्या? समजते ना? अरे हो नाही. हो सर. मस्त आहे का बघ. हो सर. ठीक आहे, पुढे आपण बघूया. तिसरा एक्झाम्पल आहे. ओके. जर मॅथचे पुस्तक आहे 2024 पुस्तक आहे का, त्याप्रमाणे मी प्रश्न घेतोय. ठीक आहे. जर जर x² वजा mx अधिक 7 या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असताना 35 म्हणजे किंमत 35 असेल. हा, तर m ची किंमत किती? तर m बरोबर किती? तर m बरोबर किती? खूप सोपं आहे. ही बहुपदी म्हणजे काय रे? ही बहुपदी म्हणजे पी ऑफ एक्स. ओके. पी ऑफ एक्स बहुपदी काय रे? एक्सचा वर्ग वजा एम एक्स अधिक 7 यांची किंमत काय दिली? 35 दिली आहे. पण एक्स बरोबर काय दिले तुम्हाला? एक्स बरोबर तुम्हाला 2 सांगितलंय. मग एक्स ची व्हॅल्यू 2 ची व्हॅल्यू तरी ठेवा. एक्स ची 2 ठेवलं, 2चा वर्ग वजा एम इथे 2 अधिक 7 बरोबर 35. हा, पी ऑफ 2 बरोबर 2चा वर्ग 4 वजा 2m अधिक 7 बरोबर 35. पुढं 7 आणि 4 11. थोडं शॉर्टकट लिहू का मी? ते पुढे लिहू. 7 आणि 4 11. 4 आणि 7 11 वजा 2m 35. दुसरं देखील शिकवाल तुम्ही. हा, वजा 2m 35 वजा 11 वजा 2m 35 वजा 11 किती राहिले? 24. वजा 2 24 ला वजा 12. यम बरोबर उत्तर काय आलं तुमचं? यम बरोबर वजा. ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा, मी सांगतो करू देता. नसेल तर नाही तरी म्हणा. नाही सर. समजले सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. आता या प्रकारचे उत्तर बरेच येणार आहेत बघा आपल्याकडे. सर लिहू द्या. बरं, लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. ठीक आहे, तर लिहून आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन.
जर जर ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d आणि 4x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 7x मायनस 6 ह्या दोन्ही बहुपदी आहेत समान आहेत. कशात समान आहेत? तर 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 ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी बरोबर. ओके, समजतो सगळ्यांना? ओके, व्हिडिओ ऑन ठेवा ना. व्हिडिओ ऑफ करून बसलाय बघ. परत निष्ठा, प्रणव, सिद्धी, सायली. सायली तुझ्या रेंज नसते, तू वापस ठेव. ओके, आता कसं आहे बघा रे, ती सेम आहे. ती सेम आहे, पण त्याच्यावर काय रे, चल सेम आहे. त्याचं सहगुणक वेगळे. म्हणजे ए बरोबर काय असणार आहे? 4 असणार आहे. बी बरोबर काय असणार आहे? बी बरोबर -5 असणार आहे. सी बरोबर काय असणार आहे? सी बरोबर 7 असणार आहे. डी बरोबर काय असणार आहे? -6 असणार आहे. आता याच्यावर अवलंबून एक प्रश्न आहे, तिसरा चौथा तुम्हाला सुटून जाईल. म्हणजे ए प्लस बी प्लस सी प्लस डी हा प्रश्न तुम्हाला सुटून जाईल. सुटेल का? हो सर. आणि तिसरा प्रश्न आहे ए बी सी गुणिले वजा बी सी डी हा प्रश्न मग सुटून जाईल. त्यापेक्षा आपण पुढले प्रश्न घेऊन घ्या. पुढल्या प्रश्नाला वेळ लागणार आहे थोडा. पुढचे प्रश्न आहेत थोडे तुम्हाला सोडून दाखवावे लागतील, थोडीशी तुम्हाला कठीण जाऊ शकतात, त्याला वेळ लागणार आहे. मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चालेल? नाही चालणार का? चालेल. चालेल सर. चालेल सर. चालेल सर. 2 मिनिट लिहून घेऊन. मी लिहायला सुरू केली, लिहून लिहायला सुरुवात करत करा, म्हणजे कमी वेळात जास्त प्रश्न होतील आपले. कारण पुढल्या आठवड्यात माझी MA ची एक्झाम आहे. एखाद्या दिवशी जर माझा अभ्यास झाला नाही, एखाद्या दिवशी सुट्टी पडू शकते. पुढल्या आठवड्यात 16 तारखेची एक्झाम आहे, 16 ते 20 म्हणजे. ठीक आहे, दररोज सुट्टी नाही देणार मी. एखाद दुसरा दिवस समजा अभ्यास झाला नसते, एखाद दुसरा दिवस सुट्टी पडेल. 14-15 कंटिन्यू तास असतीलच. चालेल लिहून? झालं सर. पुढचा प्रश्न 5वा प्रश्न. -8x मायनस 6y प्लस 4 प्लस 6y मायनस 3x प्लस 7 यांच्या बेरजेतून मी ऑलरेडी प्लस टाकले बघा इथं. यांच्या बेरजेतून ही राशी वजा केली. कोणती होईल? वजा 4 अधिक 9y अधिक 2x ही राशी वजा केली. हा, तर कोणती बहुपदी मिळेल म्हणजे या दोघांची बेरीज करायची आणि यातून हे वजा करायची. कोणती बहुपदी मिळेल असं विचारते तुम्हाला. ओके, आणि हा प्रश्न विचारला आहे 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2018 साली. ओके, समजतंय? सोडवायचा हा प्रश्न आपण आता. ओके, चला सोडूया. पहिल्यांदा या दोघांची बेरीज करूया. या दोघांची. ओके, हो सर. 6y आणि वजा 6y कॅन्सल. ओके, 8x वजा 3x 5x 7 आणि 4 11. आता इथे वजा आहे. वजा समोर मध्ये काय होणार? चिन्ह काय होणार सांगा? चिन्ह काय होतील? इथे वजा आहे. चिन्ह काय होतील? लक्ष आहे असेल क्लास सगळ्यांचं भूमिका. चिन्ह काय होतील? बदलतील. भूमिकाचे लक्ष. बदलतील. ओके, हा, वजा 4 वजा 9y वजा 2x. ओके, इथपर्यंत आलं. आता हे सोडवायचंय. 5x मायनस 2x काय केले? 3x. 11 वजा 4 7 मायनस 9y. तर थोडे व्यवस्थित लिहायचं का? 3x वजा 9y अधिक 7. सांगा किती पर्याय आहे?
पर्याय क्रमांक 1 आहे का? समजलं हे? लिहून घेऊ. हा, लिहून घ्या, लिहून घ्या. हो सर समजलं. ठीक आहे, झालं लिहून घेतलं? हो सर झालं. नेक्स्ट क्वेश्चन याच पद्धतीचा आहे. ओके, 6वा प्रश्न आहे. 3x³ -2x² +3 यामध्ये कोणती बहुपदी मिळवली? समजा मी तर पी नावाची बहुपदी टाकली. ओके, ती कोणती ती मला माहित आहे का? कोणती ती मला माहित नाही, पी नावाची बहुपदी टाकली. ही मिळवली असता मला काय मिळते रे? मला मिळतंय 3x² + 4 मिळतंय. ओके, हे सोडवायचंय. मग आता पी ची गरज येण्यासाठी याला कुठे घेऊन जावं लागेल आपल्याला? इकडे कळतंय का? कळतंय का हो सर. नाही? हो हो सर. सर. हा, मग आता भूमिका, लक्ष कुठे आहे तुझं आज? मी भूमिका, हॅलो? पुढचं गणित सोडवतीये. काय सोडवते? गणित सोडवतेस का? हा, ठीक आहे. बघा बरोबर, पी पी बरोबर 3x² + 4 ही जी बहुपदी आहे ती बहुपदी अख्खी मी मायनस मध्ये घेतली, मायनस आणि इक्वलच्या ती राईट हँड साईडला गेली. 3x³ -2x² +3. ओके, पी बरोबर 3x² + 4. याचं काय होतील रे? याच्या किमती बदलतील. काय होतील? किमती बदलतील, सॉरी चिन्ह बदलतील. -3x³ -2 +2x² -2 +3. इथपर्यंत अडचण नाहीये. काय आवाज येतोय माझा? हो सर. हो हो सर. सर. ते +3x² -3x² गेट कॅन्सल. राहिले काय? 2x² +4 -3 -1. तर ती पी म्हणजे आपण जी बहुपदी समजली कोणती असणार आहे? ती 2x² -1 उत्तर असणार आहे. हा प्रश्न सुद्धा 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला आहे 2017 साठी. सर. हा, बोला. सर तिथं 3x² आणि -3x³ कट कसं झालं? अरे तिथं एक स्क्वेअर आहे. मिनिट, चुकले, थांबा थांबा, आपण चुकले, मग बघितलंच नाही. एकच मिनिट, कट नाही होत. मी थोडं माझं बुद्धीचं म्हणजे काय झालं, दुर्लक्ष झालं थोडक्यात. कट होत नाही. मग इथं बघा, मग पहिल्यांदा -3x² असं घ्या, 3x² घ्या, 3x² +2x² +5x² घ्या आणि +4 -3 -1 येईल. मग बहुपदी हीच येणार. मला चुकायचं वाटलं म्हणून मी कॅन्सल केलं होतं. तर +4 -3 +1 येणार ना? हा, सॉरी, +4 -3 +1 येणार, बरोबर आहे. +1. मग आपलं उत्तर मग एक मिनिट, पर्याय पर्याय आहे करेक्ट. हा, तिसरा पर्याय. सर लास्ट स्टेप डबल सांगा ना. लास्ट स्टेप बघ, हे -3x³ तिथं -3x³. ओके, हे 3x² आणि 2x² बरोबर 5x². हे +4 -3 +1. कळले आता? सर बोला. पहिली स्टेप सांगा डबल. कोणती पहिली? हा, पहिली स्टेप म्हणजे ही वरची. नाही त्याच्या खालची. इथं काय केलंय मी? चिन्ह बदललंय. इकडे बघ, -3x³. ओके, तर -3x³ मायनस मायनस +2x² -2 +-3 चिन्ह बदललंय इथं. हा हा, समजलं. ठीक आहे.
आपण जाऊ पुढच्या याच्याकडे. आता पुढे 7वा प्रश्न आहे ना, ए ची किंमत दिली, बी दिली, सी दिली आणि तुम्हाला ए प्लस बी करून डी, ए प्लस डी ते तुम्ही सोडवा. तिथे काय दिले, बेरीज करायची बहुपद्यांची. ओके, ते तुम्हाला येऊन जाईल डी ची किंमत काढा म्हणून. हा, ते 7 प्रश्न. ओके, आपण डायरेक्टली काय करूया, 8वा प्रश्न घेऊया. 8वा प्रश्न. तुमच्या 25 पुस्तकात तो 8वा आहे की मला माहिती नाही, तो प्रश्न घेऊया. चला, 3m² मायनस 5m प्लस 7 या बहुपदीतून ही बहुपदी वजा केली. कोणती काही वजा, त्यामुळे मी कॉमर्स घेत आहे. m² प्लस 2m मायनस 3 ही बहुपदी काय केली, वजा केली. तर आलेल्या बहुपदीमध्ये आता कोणती बहुपदी आली माहिती आहे आपल्याला, नाही पण पी घेतली. आलेली बहुपदी काय करते, मी पी घेतली. पी मध्ये आलेल्या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवली असता, -2m² प्लस 2m प्लस 2 ही बहुपदी मिळवली तर पुढीलपैकी कोणती बहुपदी मिळेल. काय करावं लागेल, पहिल्यांदा सर याची आपण शेवटची बेरीज करून बहुपदी घेऊया. दिसेना झाली. काय म्हणताय, शेवटची बहुपदी दिसेना झाली. दिसून आली का, अरे दिसतंय. हो सर. हो सर. आता आपण काय करूया, या दोन्हीची पहिले बेरीज करूया. बेरीज केली म्हणजे पीची व्हॅल्यू मिळते. ओके, मग याची बेरीज करूया. ते 2 स्टेप करून टाकूया. ओके, पहिल्यांदा 3m² मायनस 5m प्लस 7 मायनस इंटू m² मायनस m² मायनस इंटू प्लस 2m मायनस 2m मायनस इंटू -3 प्लस 3. ओके, त्याची बेरीज वजाबाकी करतोय, वजा सांगितलं, वजा मग वजा चिन्ह घेतलं होतं. 3m² मायनस m² 2m² मायनस 5m मायनस 2m मायनस 7m 7 प्लस 3 प्लस 10. ओके, तर या दोघींची वजाबाकी केली, या दोघींची वजाबाकी केली, कोणती बहुपदी आली, ही बहुपदी आली. इथपर्यंत आले का सांगा मला. हो सर. हो सर. आता या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवायची, ती पुढची -2m² प्लस 2m प्लस 2 मिळवली तर कोणती बहुपदी असं म्हटलंय. इथे बघा, हे प्लस 2m² हे -2m² गेट कॅन्सल. ओके, नाही नाही ही व्हॅल्यू गेली बाजूची. ओके, हा -7m प्लस 2m मायनस 5m. ओके, प्लस 10 प्लस 2 प्लस 12. काय उत्तर येईल, -5m प्लस 12 हे उत्तर येईल. कळते का सांगा मला. हो सर. हो सर. समजतंय. हो सर. हो सर. स्वाध्याय 31.32.2 संपलेला आहे. 32.3 लसावी वसावी आता आज काही संपवायचं होतं मला, आज काही संपणार नाहीये. सर बोला, एक विचारू का, विचारा विचारा. लास्ट सेकंड स्टेप मध्ये आहे ना 2m² मायनस 7m का घेतलं, प्लस का नाही घेतलं, कारण हे इथं ना, हा हा हे -5m आणि हा -2m किती होतात सांग मला. 7m -7m बरोबर का, m हो म्हणून ते -7m.